हौसाचा नवरा बनलेला आहे. मी या नाटकात श्यामची बायको बनलेली आहे. मी या नाटकात साहेबांची बायको बनलेली आहे. मी या नाटकात साहेब बनलेली आहे. मी या नाटिकेत दुकानदार बनली आहे. मी या नाटकात गिराईक बनले आहे. मी या नाटकात गिराईक बनलेले आहे. मी या नाटकात दुकानदाराच्या हाताखालची बनलेली आहे. मी या नाटकात वेटर बनलेली आहे. मी या नाटकात कुत्रा बनलेला आहे. नमस्कार मंडळी, मी चोवाडवाडीचा श्याम टकले. ही माझी बायको हौसा. निस्ती कोल्हापूरची लवंगी मिरची आहे. हे आमचं धनी गोगलगाय आणि पोटात पाय मोठ्या हापिसात असतात साहेबाच्या हाताखाली. अगं हौसा, उरक लवकर, मला बार्शीला जायचंय. अहो धनी, मी काय तुमची खाबा करंकर चाकर करायची काय? अगं मग म्हणतेस तरी काय? मी बी येणार तुमच्या संग. अगं पण नाही ना फिरणार, मुकाट्याने नाहीचं, नाहीतर उद्यापासून काम बंद. आता या येड्या गाबाईला कुठं न्यावं, कसं फिरवावं? काय म्हणता? काही नाही, मनी पाठ करत होतो. चल लवकर. चला. बया इथं तर सारं बंगलंच दिसत्यात. घ्या की आपल्याला बी कुठं तरी जागा आणि बांधा की एक बंगला. मी असले गबा राहणं सोडून दे आणि चांगली नक्कीसारखी राहील. अगं आपण इथं राहिलो तर माझं म्हातारं कुठं राहणार? खरं आहे तुमचं. सासू सासरेच खरं ईश्वर आहे ती. आजकालच्या पोरींना काहीच कळत नाही. इथला नवरा की निगाळ्या उधरत. खरं म्हणलीस बघ. खरं आहे माझं. शिकलेल्या परस माझ्यासारखी अडाणी बरी. काय शिकलीत शाळेत? नवरा मुठीत आणि सासू सासरे कुठीत. अगदी खरं आहे. हे बघ आमच्या साहेबाचं घर आलं. चला. या मेल्या कुत्र्यानं तर अन्न सुद्धा खाणं मुश्किल केलं. राहू दे. तुम्हाला काय कळतंय अन्नाची किंमत? चल आता. कोण पाहिजे? साहेब आहेत का? ते बाहेर गेलेत, या ना आत बसा. नको. आज नाही ना उद्या नाही, आजच जी आहे ती काम करून घ्यायचं. अगं काम नाही असं चालतो. या म्हटलं ना, या येते नसते. बसा. थांबा, टी आणि नाश्ता घेऊन येते मी. किती भारी घर आहे. बाहेरून तर नुसत्या खिडक्या दरवाजे दिसत होते. असंच असतं शहरात. तुला येतो का व्हिडिओ काढा? कधी येतील साहेब? आता चहा पिला, नाश्ता खाल्ला. थांबा, मी त्यांना कॉल करते. टिंग टॉंग. या. कधी आला श्याम? आत्ताच आलो. आज शहरात आलो होतो कामासाठी, पण काय माहिती आज तर ऑफिसला सुट्टीच होती. उगा यायला जाणं झालं. मग म्हणलं साहेबाच्या घरी येऊन तरी जा. बरं, टी आणि नाश्ता घे की. घेतला. आता आम्ही जातो. बरं. काय घ्यायचं तुला? बायकांचं दुसरं काय असतं? घ्या की एक साडी. बर, चल घेऊया आपण एक साडी. तिसरीच्या मुली. बोला बाई, काय देऊ? राजा हिंदुस्तानी का कुछ होता है? अरे तुला काय अक्कल विक्कल आहे का नाही?
कसं बोलावते कळतंय का? आपल्या हिंदुस्थानचे राजे शिवाजी महाराज बाई बघून असं बोलल्यावर जीव घेतला असता तुझा. चांगलाच म्हणतोय. कसं काय वाटतंय तुला? अहो बाई, ती साड्यांची नावं आहेत. होय, साड्यांची नाव. लाव तुझ्या दुकानाला काडी. असले असतात का साड्यांची नाव? तुझं दुकान लय भारी आहे तर तू मला पैठणी दावावी, इरकाल दावावी, छापील दावावी तर कसं काय वाटतंय तुला? मला पहिल्यांदाच म्हणायचं ना. बरं आता दाव. ही घेऊ, ही जरा चांगली वाटते. बर किती किंमत आहे ह्याची? 1000 रुपये. 1000 रुपये असतात का? 200 रुपये देते साडी. अहो, 200 रुपयात कोणी ठेवली? आमच्या गावाकडे तर 200 रुपयालाच भेटती. उंचावर का काढायला? ही धरा. उंचावर नीट काढायला का? चल बाई चल, आता मला पण एक गाडी घेऊ. बरं चला. बोला साहेब, काय पाहिजे? बजाज होंडा का वेक्टर? अरे तुला काय अक्कल आहे का? माझा नवरा घेतला वक्ता दिसला का? तुझा बरा लय उजेड पडलाय. तुला काय वाटलं? माझा नवरा बॅट बॉलला वाटला का? तो साहेब आहे साहेब, मोठ्या साहेबाच्या हबीसात. तुला काय वाटलं? तूच लय शिकलाय. माझा नवरा बी 6 वर्ष 10वीत आणि 4 वर्ष 12वीत अभ्यास करीत होता. उगीच साहेब नाही साहेब. अहो बाई, ती गाड्यांची नावं आहेत. तर बरं तिला घेते मी जरा. आम्हाला व्यवस्थित नका त्यांच्याकडे असली धर गाडी. फक्त, हा? चला शाळेचं नाव म्हणते. चला म्हणते ना. बर चला. आता हाय बोकांडी वजन कसं का वजन? आता मला फिरून फिरून भूक लागली तेव्हा काहीतरी. बर चल, आपण हॉटेलात जेवायला जाऊ. सर आले का? हो. काय हवंय तुम्हाला? अंडा करी, चिकन फ्राय, बैंगन मसाला का पालक पनीर? अरे आमच्या पोटात आग पडली आग. फराय काय करतोय? चिकनी नको ना बागा मसाला नको. पुणेरी पालक दी पुणेरी. बर आणतो. रडायला. ठरलं का पोट का पाहिजे अजून काय? नको नग किती रुपये झाले? ते सगळं मिळून 350 रुपये झाले. अरे इतके असतात का? मग स्वस्त तर आता काही राहिलंच नाही ना. आमच्या गावाकडे तर 50 रुपयाला भेटतंय. हे गाव नाही, शहर आहे शहर. इथे सगळं महागच असतं. आपल्याला नग बाबा या शहरात. आपलं गाव कसं आणि इथं कसं माणसांना कुणाला आहे का मेळ? नग आपल्याला आपण खेड्यातच राहू आणि सुखानं जीव. बर चल, आता कळालं का शहरात कसं असतं ते? हो. बर चला, आता आपण घरी जाऊ. धन्यवाद.